नमस्कार मित्रांनो, आज आपण गणपतीला आवडणाऱ्या लाल जास्वंदाचं फूल, मोदक व सर्वात प्रिय असणाऱ्या दुर्वा यापैकी खूपच सोपी पण गूढ अशा दुर्वांबद्दल माहिती करून घेणार आहोत. गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात? मोदक, फळं, फुलं बाजूला राहिली तरी पूजेत दुर्वा नसेल तर पूजा अपूर्ण मानली जाते. पण यामागे कारण फक्त धार्मिक नाही, त्यामागे आयुर्वेदिक ज्ञान, आध्यात्मिक तत्त्वज्ञान आहे. चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया. प्रथम आपण सनातन सत्य जाणून घेऊया. अनलासूर व दुर्वा आमची एक कथा आहे. अनलासूर नावाचा राक्षस लोकांना भयंकर त्रास देत होता. त्याच्या डोळ्यातून अग्नी निघायचा. गणपती बाप्पाने काय केलं? ह्या अनलासुरालाच गिळून टाकलं. पण त्यानंतर आपल्या बाप्पांच्या पोटात प्रचंड आग लागली, आग झाली, जळजळ झाली. तेव्हा देवांनी दुर्वांचा गुच्छ अर्पण केला. दुर्वा शीतल असल्यामुळे ती जळजळ आणि पोटातली आग शांत झाली. तेव्हापासून गणपतीला दुर्वा अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली. हे अगदी सोपं उदाहरण घेऊ. उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर आपण काय करतो? फ्रीजमधील थंड पाणी पितो. गणपतीच्या जळजळीवर दुर्वा म्हणजे देवांनी दिलेला नैसर्गिक रेफ्रिजरेटरमधील पाणीच असं समजूयात. दुर्वा काय आहेत? दुर्वा म्हणजे एक साधं गवत नाही, एक त्रिदळी वनस्पती आहे. म्हणजे प्रत्येक देठावर 3 पानं. संस्कृतमध्ये हिला दर्भा, दुर्वा, शतपर्णी अशी नावे आहेत. तिची खासियत काय आहे तर खूप लवकर पसरते, कोरड्या जमिनीतही उगवते आणि टिकून राहते. म्हणजे दुर्वा सतत टिकून राहणारी जीवनशक्तीच होय. आयुर्वेदिक दृष्टीने दुर्वांचं काय महत्त्व? आयुर्वेद सांगत आहे की दुर्वा ही औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तिच्या रसाने रक्तस्राव थांबतो. तिच्या रसाने हृदयातील, पोटातील, छातीतील जळजळ शांत होते, पाचनक्रिया सुधारते, जखमा लवकर भरून काढतात आणि शरीरात उष्णता, अशांतता निर्माण झाली. दुर्वा म्हणजे नैसर्गिक उपाय. 21 दुर्वांचा गूढ अर्थ काय? शास्त्रात सांगितलं आहे की 21 दुर्वांचा गुच्छ सर्वात शुभ. का? कारण 21 अंकात संपूर्ण जीवन समाविष्ट आहे. 8 दिशा, अष्टदिक्पाल देवता, पूर्व दिशा, पूर्वेचा स्वामी इंद्र, आग्नेय दिशा, तिचा स्वामी अग्नी, दक्षिण दिशा, दक्षिण दिशेचा स्वामी आहे यम, नैऋत्य दिशा, तिचा स्वामी आहे नैऋत्ती, पश्चिम दिशा, तिचा स्वामी आहे वरुण, वायव्य दिशा, तिचा स्वामी आहे वायुदेव, उत्तरेला कुबेर, ईशान्येला शिव. या 8 देवता म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक दिशेला संरक्षण देणारे रक्षक. पंचप्राण, प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे पंचप्राण आपल्या शरीरातील ऊर्जेचे प्रवाह आहेत. दुर्वा या प्राणशक्ती संतुलित ठेवतात. सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे शरीराचे पाया आहेत. दुर्वा शरीर शुद्धी आणि धातूंना स्थिरता देतात. सप्तचक्रांशी संबंध पण आहे यांचा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून धातू, त्याचं कार्य काय आहे? आयुर्वेदिक दृष्टीने संबंधित चक्र का संबंध जोडला जातो याच्यावर आपण लक्ष देऊ. रस, प्लाझ्मा अर्थात रसधातू, पोषण, जीवनरस, स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाशी निगडित पोषणाची ऊर्जा देतं. रक्त, प्राणवाहन, हृदयाशी संबंध, अनावृत चक्र. रक्त आणि हृदय दोन्ही अनावृताशी जुळतात. मांस, शरीराला आकार, स्थैर्य. मणिपूर चक्र, अग्नितत्वावर चालणारे, पचन व शक्ती यांच्याशी संबंधित. मेद अर्थात चरबी, स्नेहन, ऊर्जा साठवण. विशुद्धी चक्र, शुद्धीकरण आणि संतुलनासाठी ऊर्जा राखून ठेवण्याचं काम करतं. अस्थि अर्थात हाडं, आधार देत आहे, आपल्या शरीराला स्थिरता देत आहे. याचा सप्तचक्रापैकी मूलाधार चक्रावरती अंमल. पृथ्वी तत्व,
स्थैर्य व पायाभूत शक्तींचे प्रतीक म्हणून मानलं जातं. मज्जा, नर्व्ह सिस्टीम्स, संदेशवहन, चेतना ह्याचा आज्ञाचक्राशी संबंध. मज्जा म्हणजेच नाडीसंस्था आज्ञाचक्राशी थेट नातं आहे. शुक्र, सजल, पुनरुत्पादन, सहस्त्रार चक्राशी संबंध. सहस्त्रार म्हणजेच परमोच्च सर्जनशीलता व आत्मिक एकत्व. धातू म्हणजे शरीर टिकवणारी भौतिक तत्व. चक्र म्हणजे ज्या त्या धातूंच्या मागची ऊर्जा. अशी आपल्या सप्तचक्रांशी संबंधित आहे. आयुर्वेद सांगतो की धातू संतुलित असेल तर शरीर निरोगी राहते. योगशास्त्र सांगतं की चक्र संतुलित असतील तर प्राणशक्ती योग्य रीतीने वाहते. म्हणूनच दुर्वा अर्पण करणं म्हणजे धातू, चक्र, प्राण, दिशा व आत्मा या सगळ्या स्तरांवर संतुलन साधणं. तसं पाहिलं तर धातू आणि चक्र यांचा प्रत्यक्ष ताळमेळ दिसतो. धातू शरीराची पायाभूत सामग्री तर चक्र म्हणजे ऊर्जेचा प्रवाह. दुर्वा दोन्ही स्तरांवर शुद्धता आणतात. आत्मा, शरीर, प्राण, धातू यांना एकत्र बांधून ठेवणारा आत्मा. 21 दुर्वा अर्पण म्हणजे आत्म्याभोवती संरक्षणाचं कवच उभं करणं होय. म्हणजेच 21 दुर्वा = संपूर्ण विश्वातील संरक्षण. शरीर, मन, प्राण यांचा समतोल आणि आत्म्याचं शुद्धीकरण. मित्रांनो, तुम्ही गणपतीला किती दुर्वा वाहता? 3, 5? नाही ना, 21. आणि तुम्हाला कधी असं वाटलं आहे की दुर्वा मिळवणं म्हणजे भक्तांची परीक्षा आहे, भक्तीची परीक्षा असते? नाही ना, कारण या इझिली अवेलेबल होतात. लक्षात ठेवा, जशी दुर्वा सहज पसरते तशीच भक्तीही आपोआप पसरली पाहिजे. तर मित्रांनो, दुर्वा म्हणजे फक्त गवत नाही, ती आहे शुद्धतेचं, थंडाव्याचं, आरोग्याचं, ऊर्जेचं आणि आत्मशक्तीचं प्रतीक. गणपतीला दुर्वा वाहतो म्हणजे आपण शरीर, मन, प्राण, आत्मा या सर्व स्तरांवर स्वतःलाही संतुलित करत असतो. पुढच्या वेळी तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण कराल तेव्हा ही कथा, हे तत्त्वज्ञान आठवा आणि मनापासून म्हणा, गणपती बाप्पा मोरया.